मालक मी आहे. काय तुम्ही अशा घाबरवत जाऊ नका. मी कुठे घाबरवलं? अहो तुम्हाला झोप येत नाही ना म्हणून या गप्पा मारायला आले. असं येतं का कोणी गप्पा मारायला? मी येते. एक दिवस असं घाबरलं ना मला तर वर जाईन मी. वर कुठं? मी आधी येईन तुमच्या बरोबर. काय झालं मला? नाही डोळे जरा असे चुरचुरतात. एक मिनिट हा. हे काय आहे? अंजन अंजन म्हणजे? अंजन म्हणजे काय ते मलम असतं, मलम एक प्रकारचं. मी टेलरिंगचं काम करतो ना, ते ना ते असं काटेकोरपणे सारखं पाहावं लागतं म्हणून डोळ्यांना थोडासा त्रास होतो. मग हे घातलं की बरं वाटतं. मला तुमच्या डोळ्यांना त्रास होतो तुम्ही मला सांगितलंच नाही. मी खूप बरं केलं असतं ना. तुम्ही फूक मारली असते तर डोळ्यात वादळ नसतं माझ्या. त्यापेक्षा अंजन बरं ना, घातलं की थंड थंड वाटतं. प्रत्येक वेळेस माझी काही जादू चुकत नाही. उगीच चेष्टा करू नका. अहो चेष्टा नाही करते, भीतीपोटी बोललो, बाकी काय नाही. बघू मला. बघा छान आहे डबी. बघा. मला लक्षात नाही ते. द्या. झोप झोपत. झोप बघा. मला काय झालं? झोप येत नाहीये का? नाही ना. मोन्या अजून झोपला? मोन्या मोन्या उठ हो. उठ, चहा कर माझ्यासाठी. हो हो उठ ना, हो करतो. उठ. डोळ्यावर झोप किती आहे तुझ्या? शुभ, माझे डोळे उघडत नाहीयेत. मोन्या नाटक करू नकोस हा. तोंडावर पाणी मार. उठ उठ. नाटक नाही करते मग मी प्रयत्न करतो, माझे डोळे उठ उघडत. रे, चहा करणारी माणूस आहे. उठ उठ, जा चहा कर जा. एक मिनिट, चष्मा माझा. चहा फक्त. अरे चहा करायला तिकडे कुठे चालला माणूस? तिकडे जायचंय, तोंडावर पाणी मारायचं, कळलं? मग शोभा खरंच जा माझे. लवकर. अरे इकडे नाही रे, इकडे. हो झोप जास्त झाली ना म्हणून ते चिकटले, दुसरं काही नाही. उभा राहा नीट. अरे अरे काय कुठल्याच भांड्यात पाणी नाहीये. पाणी, हा पाणी. शुभा ते काय आहे, आज पाणी सकाळी भरायचं म्हणून काल रात्री सगळी भांडी धुवून ठेवली होती. कर्म माझं. कोणी सांगितलं तुला शहाणपणा करायला? आता काय हे घे धर, जा पाणी भरून आण जा. हो. इकडे कुठे चाललायस? पाणी इकडे इकडे जा. नको नको, थांब थांब थांब. गोंधळ घालणार आहेस तू. दे इथे, मीच जाऊन पाणी आणते. ती भानू पण ना बरोबर कामाच्या वेळी गायब होते. दोघेही ना काम चुकार झालेत. शोभा, का बस. शोभा, आई, कुठे जाऊ? शोभा दिसत नाहीये. शोभा, शोभा. उभा राहतो एका जागी शांत. मालक हा, हो. अहो हे का असे काय उभे आहात? ध्यान बिन करताय की काय? नाही, ध्यान नाही करते. अहो, डोळे उघडत नाहीयेत माझे, काही दिसत नाहीये, कुठे जाऊ कळत नाहीये. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे. मी आता तुम्हाला नवीन डोळे देते. होय, नवीन डोळे आणणारी? कसं काय? अहो नको, मला नवीन डोळे वगैरे असं काही करू नका. त्यापेक्षा मी जाऊन थांबा बसतो तरी किंवा विचारतो कोणाकडे. पाणी मालक तिथे मशीन आहे.
अहो, इकडे इकडे बसा तुम्ही. हा, जाऊ, जातो जातो. मला बसा 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 इथे. मला काहीच दिसत नाहीये. मालक, मला माहिती आहे समजा का होतंय ते. का? मालक, हम्म. तुमचे डोळे छान मिटावे, तुम्हाला छान झोप लागावी, तुम्हाला स्पष्ट दिसावं ना, म्हणून मी डबीवर जादू केली. हो, पण तुम्ही असं का केलं? मालक, मी समज ठीक करते. हो, माझे डोळे उघडले. नाही दिसायला शोभा, शोभा, माझे डोळे उघडले, मला दिसायला लागलं. झाली हो. सकाळपासून नाटकं करून झाली. हा, पाणी भरायचंय म्हणून नाटकं केलीस ना सगळी, दिसत नाही म्हणून. शोभा, नाटक नाही, खरंच. बाबा, तू काय माझ्या थोबाडाकडे बघते? थंडा घेऊन जा. हा. मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं आई, मी आधीच पाणी भरून थकले ग, कंबरड मोडले माझं. आता तू सुरू करू नको. तू मला सांगायचंय की भानू ना अमकला जाशील आता? जा ना, खरंच जा. आपण तो रेड एम्ब्रॉयडरी वाला ड्रेस शिवला होता, आठवते तुला? हो. तो सापडतच नाहीये. मॅडमने तो हवाय आता. असं कसं? म्हणजे माझ्याकडनं बहुतेक हरवलाय ग तो. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तू काही केलेलं नाहीयेस. हा, सगळं म्हात्रेंनी केलं. म्हणजे थांब. म्हात्रे, म्हात्रे इकडे या. अहो, मी तुमच्याकडे तो ड्रेस दिला होता ठेवायला, तो द्या ना. कुठला ड्रेस हो? अहो, तो नाही का रेड कलरचा एम्ब्रॉयडरी वाला, तो ड्रेस. मला नाही आठवतो कुठल्या कलरचा ड्रेस दिला होता. म्हात्रे, असं काय करताय तुम्ही? ओ, हा बघा, हा ड्रेस. थांबा, बघतो जरा. हे माया, हा बघ ड्रेस. म्हात्रे, हा ड्रेस तुमच्याकडे कसा आला? मला नाही माहिती, मी तोच विचार करतो. म्हात्रे, खोटं बोलताय तुम्ही. तुम्हीच लपवला आता हा ड्रेस. अहो, खरंच. म्हात्रे, मॅडम कडे कंप्लेंट करू का हो तुमची? पुन्हा जर असं केलं ना तर याद राखा. घ्या तो ड्रेस तिकडे. हे ग. मी डोळ्यात अंजन घातल्याने हे असं होत असेल तर आणखीन काय काय होईल.
अंजू चॉकलेट मस्त नाही मला तर खायची मी तर 2 थंडीचे खाणार दिवस आहेत, आहे. अंजू. थंडीचे दिवस आहेत खायचे. ए मोने अरे बघून चाल ना पुढे. सॉरी 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 चुकलं, जरा लक्ष नव्हतं माझं. आणि ते हात काढणं हेल्मेट काढणं बाजूला. नाही राहू दे ना, असं काय. हेल्मेट हेल्मेट बाजूला घे. दादा अहो काय चाललं डोळ्यात काही गेलंय का? नाही, काय नाही. अरे मग डोळे उघड, हा? डोळे उघड. डोळे दादा इधर. अरे बरं झालं तुम्ही भेटलात. अरे ते काढणं बाजूला. मोहन तुला लागलं काय झालं? अरे मरुते ना, ते तुझं काय काम होतं ते सांग. अरे हा अरे आजपासून ना मी नवीन बिझनेस सुरू केलाय. अगं बाई अरे थांबा ऐका ना, असं काय करताय? नाही ठीक आहे आता एवढं बोलतात तर ऐकूया ना. ओ वहिनी काय? मी नवीन बिझनेस सुरू केलाय. हे बघा पोस्टर्स. आजपासून मी पोस्टर विकणार आहे. वाघ सिंह वेगवेगळे प्राणी पक्षी, तुम्हाला कोणतं पोस्टर हवंय सांगा, सगळे आहेत माझ्याकडे. बघा ना, बघा बघा. हा ए मोहन अरे तू पण पोस्टर बघू शकतोस. पोस्टर बघायचे पैसे नाही घेणार मी. नको नको पण राहू दे, हरकत नाही. अरे एकदा तरी बघ ना. आता दादा एवढं बोलतात तर एकदाच बघा ना. बघा बघा हा, हा. ए तुला बघावंच लागलं. अरे अरे. बघ ना. ए मोहन यार बघ ना एकदा. वाघ आलाय, पळा पळा सगळ्यांनी आपल्या घरी पळा. वाघ येईल, वाघ येईल, अरे आता पळा. याला काय झालं? मला काय झालं ओरडायला? अहो अहो काय सांगू तुम्हाला, अहो कुठल्याही असं चित्राकडे किंवा फोटोकडे मी निरखून पाहिलं ना, ती गोष्ट अशी माझ्या समोर येते. हो अहो बुटीक मध्ये गेलो सकाळी. तर म्हणजे माझी जादू परत चुकली हो, होय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करते समजा ठीक. हा बरं. तुम्ही आत्या या. हो. आत्या हो. तिथे तुम्ही थांबा, राहू दे, राहू दे. मालक अहो डोळे उघडा ना. अहो नको हो, प्रॉब्लेम होईल. मालक आता समजा ठीक झालेलं आहे. नक्की. होय आता तुम्ही किती बी निरखून बघा, वस्तू बाहेर नाही येणार. हो पण आपल्याकडे असं काहीच नाहीये निरखून बघण्यासारखं. एक मिनिट हा. हे बघा हा. हो आधी तर निरखून बघितल्यावर वस्तू बाहेर यायच्या, आता नुसतं बघितल्यावर सुद्धा वस्तू बाहेर येत आहेत. कोणी पाडलंय सगळं पाणी? अरे बापरे, शोभा कोणावर तरी चिडलेली दिसते. थांबा बघून येतो मी. काय तुम्ही कुठे जाताय? तुम्ही इथंच थांबा, तुम्ही बाहेर आलात तर प्रॉब्लेम होईल. हो मी बघून येते. बरं या थांबा. या या. सगळं पाणी करून ठेवलंय. मला कळलं ना नाव की बरोबर काही नाही केकाला. नाही, काय झालं? काय नाही, हे बघ ना सगळं पाणी सांडून ठेवलंय नुसतं. ते मरू दे, हे घे. हात दुखायला लागलेत मला ते. हे काय आहे? हे ना पोस्टर आहेत, पोस्टर. समीर भाऊजीने नवीन बिझनेस सुरू केलाय. पोस्टर आहेत मस्त. हत्ती, घोडा, वाघ, सिंह. आपल्याला घरात लावून टाकूया सगळीकडे, मस्त दिसेल है ना. चल चल चल. मोन्या हा? याला काय झालं? मोन्या मोन्या, हो. हा काय प्रकार आहे? का? हा? सकाळी तुला पाणी भरायला नको म्हणून नाटकं केलीस ना, डोळे उघडत नाही, डोळे उघडत नाही. आणि आता रात्रीचा स्वयंपाक करायचा म्हणून पट्टी बांधून राहिल्यास. काढती पट्टी. नाही ग शोभा, डोळे उघड. नाही 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 शोभा, नाही नाही. अरे घाबरायला काय झालं? हे बघ, एक काम कर, हे बघ. आणि भित्र्या सशासारखं जगणं सोडून दे. शोभा उगाच विषयाची परीक्षा घेऊ नकोस, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नको पट्टी काढायला मला लावू. बघू तर दे काय होणार आहे. काढ. नाही तुला शपथ आहे माझी, पट्टी काढ. खरंच नको शोभा, ऐक माझं. काही होणार नाही, काढ पट्टी. डोळे उघड. शोभा नको, खरंच प्रॉब्लेम होईल. मोन्या, काही होणार नाही, डोळे उघड. अहो, भानू अहो, तुम्ही तरी काहीतरी करा. ठीक आहे, करणार आहे. हा, तू डोळे उघड.
डोळे उघड मोन्या. शोभा शोभा मोन्या माझी शपथ आहे तुला, डोळे उघड. काहीच प्रॉब्लेम झाला नाही. हे, थांब थांब चष्मा लावून नीट बघतो. थांब. शोभा काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तेच सांगत होते ना काही होणार नाही म्हणून. हो ऐकतो तेच सांगत होते. शोभे, शोभे, आता हिला काय झालं? ह्याच नाही संपलं तर तिचं सुरू होतं. कंटाळा आलाय मला या सगळ्यांचा. खरंच आले. नुसता जुराई वाजू. काय झालं काय? माझे डोळे उघडत नाही आहेत. म्हणजे चिकटले डोळे उघडायलाच तयार नाही, मला दिसत नाही. काय केलं? काय नाही ग, झोपलेले उठले आणि मग डोळे उघडायचा असा खूप प्रयत्न केला ग, मग माझे डोळे उघडायला तयार नाही. झोप आहे माझं, काय मला दिसायला तयार नाही. फुटलं नशीब माझं. तू डोळ्याला काही लावलंयस का? तुझ्या घरात ना मी ती अंजनाची डबे घेतली होते ना, आणि त्यातलं थोडं थोडं ते मी लावलं होतं. शोभे मला असंच पाहिजे. बघितलं मावशी, चोरी करणं वाईट असतं, त्याचंच फळ मिळालं तुम्हाला. ए अंजे, तोंड सांभाळून बोल. वहिनी जाऊ द्या ना. आता मावशींकडे लक्ष द्या ना, त्यांचे डोळे महत्वाचे. अरे हो ना, नाही तर माझं गिराईक कमी होईल. हो समीर भाऊजी, मरू दे तुमचा बिझनेस. आई चल आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि तरी ते ना दिसलं नाही तर. अरे बापरे, मग एकच पर्याय भानू. आयुष्यभर ना मावशींच्या हातात लाल पांढरी काठी द्यावी लागेल. हा, आणि त्याला आपण छोटीशी घंटी बांधू, म्हणजे कसं मावशी येतात कळेल आपल्याला. किंवा एक काम करूया, एक लहान मुलगा ठेवूया, म्हणजे मावशी ना त्याला पकडून चालतील. नाही ते कुत्र घेऊन येऊया आपण. हा भानू, ही आयडिया छान आहे. एकदम अवनने भारी आहे. नुसता धुरा आयडिया. ए राहुल, जरा गप्प बसशील? नको नको नको. शोभे शोभे, माझं कसं होणार ग? मी काय आयुष्यभराचीच राहणार आहे. शोभे नाही नाही आई, आई असं काही होणार नाहीये. मी आहे ना तुझ्या बरोबर, मी आहे ना. नाही हो बहिणी, या वयात डोळे गेले म्हणजे गेले. नीट व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. परफेक्ट, लय बरोबर बोलला. नाहीतर मग डोळे बदलावे लागतील. आणि यांना कोण डोळे देणार? नाही म्हणजे कोण कोण भेटेल तुम्हाला डोळे देणार? नाही नाही, मी 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 देईन डोळे तुम्हाला सासूबाई. हो खरंच मी देईन. म्हणजे सकाळी एक 5 मिनिटं माझे डोळे बंद होते तेव्हा दृष्टीहीन माणसाला काय होत असेल याची मला कल्पना आली. म्हणजे तुम्हाला आता काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकतो, म्हणून मी तुम्हाला माझे डोळे देईन. हा चालेल चालेल, दे दे मला, तू लवकर दे. हा खरं लवकर दे, मला डोळे दिसायला पाहिजेत. आई काय बोलतेस तू? पण एक वचन द्यायचं मला सासूबाई, म्हणजे तुम्ही पण नेत्रदान करायचं. आपल्यानंतर आपण कोणाला तरी दृष्टी देतो याचं समाधान नाही का? म्हणजे मोन्या, अरे लय मोठा आहे यार तू. मन, मी तुला प्रॉमिस करतो, मी पण नेत्रदानाचा फॉर्म नक्की भरेन. हा मी पण भरी ना. मी पण. मालक तुम्ही खरंच चांगले आहात. तुम्हाला माहितीये मी जादू केली, तरी तुम्ही तयार झाला. शोभे तू दिसली मला. पावला बाई. मावशी, तुम्हाला मोहनदादांसारखे जावई भेटलेत. तुमच्या आयुष्यात कधीच वाईट होणार नाही बघा. माझ्याशी पंगा घ्यायला निघालेलीस काय? मालकांमुळे आज वाचलीस, पण सोडणार नाही मी तुला.